नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण पगार झाला किंवा पैसे आले की आधी खर्च करतात, मग उरलेल्या पैशांची सेव्हिंग करतात आणि बहुतांश वेळेस असं होतं की सेव्हिंग होतच नाही आणि पैसे कसे येतात आणि संपतात आपल्याला कळतच नाही. म्हणूनच नेहमी आपले खिसे रिकामेच असतात. याउलट मित्रांनो, श्रीमंत लोक झाले, गुंतवणूकदार, उद्योगपती ही लोक आधी आलेल्या पैशातून सेव्हिंग करतात, मग बाकीच्या उरलेल्या पैशातून खर्च. त्यांच्या या सवयीमुळेच ही लोक यशस्वी असतात आणि छोट्या छोट्या गुंतवणुकीतूनच मोठा कल्पवृक्ष निर्माण होतो. तर मित्रांनो, आपण जर आपला मराठी मार्गदर्शन मंत्र हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. मित्रांनो, आपण सेव्हिंग केलीच तर मग ती कुठे करावी अथवा आपण कुठे गुंतवणूक करू शकतो, तर अशा ठेवींवर किती आपल्याला व्याजदर मिळेल, तसंच किती जोखीम आहे ते आपण बघूया. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवत आहोत. तरी आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आधी आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरकडूनच खात्री करून करावी. तर मित्रांनो, आपण बघूया आपण कुठे कुठे पैसे गुंतवू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, गोल्ड, बॉन्ड्स, रिअल इस्टेट, नॅशनल पेन्शन स्कीम, अपकमिंग IPOs, म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्समध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. त्याआधी आपण फायनान्शियल प्लॅनिंग कशी करूया हा व्हिडिओ आपण जर पाहिला नसेल तर नक्की पहा, जेणेकरून आपण आपल्या मासिक पगारातून किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ते आपल्याला कळेल. तर मित्रांनो, बघूया आपण. पहिला आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव. भारतातील गुंतवणूक पर्यायांपैकी लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. यावर व्याजदर आपल्याला 4 ते 6% मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांना थोडे जास्त व्याजदर आणि गुंतवणूक कार्यकाळ जास्त असेल तर आपल्याला जास्त व्याजदर मिळतो. लिक्विडिटी म्हणजेच तरलता जास्त असल्याने आपण हवं तेव्हा ती रक्कम काढून घेऊ शकतो. तसंच ही अतिशय कमी जोखमीची गुंतवणूक आहे. मुदत ठेवीचे 3 प्रकार आहेत. मानद मुदत ठेव, यामध्ये आपण 7 ते 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. व्याजदर हे ठेवीच्या वेळीच निश्चित केले जातात. तसेच व्याजदर, रक्कम, कार्यकाळ आणि नियमित नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यानुसार व्याजदरामध्ये बदल असू शकतात. फ्लोटिंग रेट मुदत ठेव, यामध्ये व्याजदर निश्चित केले जात नाही. तसेच बदलत्या संदर्भ दराच्या आधारे व्याजदरात वेळेनुसार चढउतार होत असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना मुदत ठेव दरात बदल करण्याचा फायदा घेता येतो. यानंतर आहे कर बचत मुदत ठेव. यामध्ये 1.5 लाखांपर्यंत आपण सवलत घेऊ शकतो. तसेच योजनेचा कार्यकाळ कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत असू शकतो. या योजनेमध्ये 5 वर्ष पैसे काढण्यावर निर्बंध असतात. यावरील व्याजदर हे कर पात्र असते. आवर्ती मुदत ठेव म्हणजेच रेकरिंग डिपॉझिट. आपल्याकडे चांगली मोठी रक्कम नसेल किंवा आपली बचत होत नसेल तर विशिष्ट कालावधीसाठी नियमित बचत करत त्यावरती जास्त व्याजदर आपण मिळवू शकतो. यामध्ये बचत व गुंतवणूक दोन्ही गोष्टी साध्य होतात. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदारास व्याजासहित गुंतवणूक झालेली संपूर्ण रक्कम मिळते. या ठेवींचा कालावधी कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत असतो. आपण अशा ठेवी बँकेत नाही तर पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करू शकतो. ही अतिशय कमी जोखमीची गुंतवणूक आहे. या ठेवींवर व्याजदर 6 ते 8% मिळते. तसंच ज्येष्ठ नागरिकांना थोडा जास्त व्याजदरी मिळतो. या ठेवींमध्ये आपले नियमित 6 हप्ते चुकले तर आपले खाते बंद होऊ शकते. मॅच्युरिटी पूर्वी आपण खाते बंदही करू शकतो, पण आपल्याला छोटीशी रक्कम दंड स्वरूपात भरावी लागते. या ठेवींचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला नियमित बचत करण्याची सवय लागते, तसेच जास्त व्याजदरही मिळतो आणि बाजारातील चढ उतारांकडे दुर्लक्ष करून आपण नियमित व सुरक्षित गुंतवणूक करतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. भारतीय नागरिकांना बचतीची सवय लागणे तसेच भविष्यामध्ये सेवानिवृत्ती सुरक्षा मिळण्यासाठी भारत सरकारने 1968 साली ही योजना अंमलात आणली. यामध्ये वार्षिक 500 ते 1.5 लाखांपर्यंत रक्कम आपण जमा करू शकतो. एकतर ती संपूर्ण एकत्र भरू शकतो अथवा नियमित मासिक टप्प्यांमध्येही भरू शकतो. यामध्ये आपल्याला 15 वर्षांपर्यंत नियमित रक्कम भरावी लागते. तसेच आपण हा कालावधी आणखीन 5 वर्षांपर्यंत वाढवू शकतो. PPF खाते आपण पोस्ट ऑफिस नाही तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडू शकतो. PPF वर मिळणारे व्याज सरकार तर्फे दरवर्षी घोषित केले जाते. चालू वर्षाच्या 1 एप्रिल पासून ते पुढील वर्षाच्या 31 मार्च पर्यंतचा आर्थिक वर्षाचा कालावधी PPF साठी बचतीचा काळ धरला जातो. PPF खात्याला 15 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. तसेच खातेदार 3 ते 6 वर्षांपर्यंतच्या कालावधीमध्ये कर्जही घेऊ शकतो आणि 7व्या आर्थिक वर्षापासून काही प्रमाणात रक्कम काढू शकतो. यानंतर आहे गोल्ड, सोने. भारतीयांमध्ये सोने म्हणजे एक अलंकारिक मालमत्ता म्हणून पाहिले जाते, परंतु इतर राष्ट्रांमध्ये याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. सोन्यामध्ये गुंतवणूक का करावी? एकतर ह्याच्यामध्ये तरलता जास्त असते, उच्च मागणी असते, दरामध्येही महागाई दरासोबत बदल घडतात, त्याच्यामुळे गुंतवणूक जोखीम कमी होते. गुंतवणूक कशी करावी? एकतर आपण भौतिक सोने अथवा अप्रत्यक्ष सोने घेऊन यामध्ये गुंतवणूक करू शकतो. तर बघूया, भौतिक सोने म्हणजे गोल्ड बार झाले, सोन्याचे नाणे झाले, हे घेऊन आपण गुंतवणूक करू शकतो, कारण यावरती मेकिंग चार्जेस लागत नाही. तसेच घटही नसल्याने विकतेवेळी आपल्याला पूर्ण रक्कम मिळते. अप्रत्यक्ष सोन्यामध्ये आपण गोल्ड ETF, गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड बॉन्ड्स, गोल्ड डिपॉझिट स्कीम यासारख्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो. गोल्ड ETF मध्ये अगदी आपण छोट्याशा रकमेपासून सुरुवात करू शकतो. यामध्ये आपल्याला खूप कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच या कंपन्या युनिट्सद्वारे आपल्याला गुंतवणूक पर्याय देतात. त्यासाठी आपल्याकडे डीमॅट खाते असणे जरुरी आहे. भौतिक सोने खरेदी करताना आपल्याला व्हॅट आणि संपत्ती कर हे दोन्ही लागतात, पण जेव्हा आपण अप्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला हे कर लागत नाही.
यानंतर आहे बॉन्ड्स. जेव्हा एखाद्या कंपनीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल तेव्हा त्यामधील बदलांसाठी पैशांची आवश्यकता भासते. अशा वेळी कंपन्या बॉन्ड्स इश्यू करतात व निधी जमवतात. बॉन्ड्स हे सरकारी घटक किंवा खाजगी कंपनी इश्यू करू शकतात. यावरती गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदर मिळतो व निधी निश्चित कालावधीपर्यंत गुंतवला जातो. बॉन्ड्सवर मिळणारे व्याजदर करमुक्त असून ते वार्षिक स्तरावर दिले जाते. सध्या बाजारात असलेले करमुक्त बॉन्ड्स मुदत ठेवींपेक्षा अधिक उत्पन्न देत आहेत. बॉन्ड्सची मॅच्युरिटी कालावधी 1 दिवस किंवा जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत असू शकते. मॅच्युरिटी कालावधी जास्त असेल तर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता जास्त असते आणि उच्च व्याजदर मिळण्याची शक्यता वाढते. पत गुणवत्ता आणि कालावधी ही रोख्यांची वैशिष्ट्य आहे. बॉन्ड्स जारीकर्त्याचे क्रेडिट रेटिंग कमी असेल तर डिफॉल्टचा धोका जास्त असतो आणि या रोख्यांमध्ये सवलतीच्या व्यापाराचा कल असतो. तसंच या व्यतिरिक्त जंक बॉन्ड सारख्या उच्च डिफॉल्ट जोखीम असलेल्या बॉन्ड्समध्ये सरकारी बॉन्ड सारख्या स्थिर बॉन्डपेक्षा अधिक व्याजदर मिळतो. यानंतर आहे रिअल इस्टेट, भूसंपत्ती. मित्रांनो, रिअल इस्टेट ही गुंतवणुकीसाठी एव्हरग्रीन पर्याय आहे. मित्रांनो, यामध्ये आपण जमीन, घर, दुकान घेऊन गुंतवणूक करू शकतो. यामध्ये आपल्याला काही वर्षांमध्ये 30 ते 100% रिटर्न्स मिळू शकतात. तसंच या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला या गोष्टीचे भान ठेवायला हवे की ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करत आहोत तिथे येत्या 5 ते 10 वर्षांमध्ये विकास होणार असेल आणि प्रॉपर्टीच्या किमती वाढणार असतील. तसेच संपत्तीची किंमत आणि ठिकाण यांच्यासोबतच शॉपिंग करण्यासाठी आवश्यक जागा असण्यावरही लक्ष दिले पाहिजे. ज्या परिसरात आपण प्रॉपर्टी खरेदी करत आहोत तिथे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल की नाही, संपत्तीवर कुठलीही कायदेशीर प्रक्रिया आहे की नाही, तसेच कायदेशीर अडचणींचा सामना करावा तर लागणार नाही या गोष्टींचे भान ठेवायला हवे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS नॅशनल पेन्शन स्कीम ही एक पेन्शन कम गुंतवणूक योजना आहे जी भारत सरकारने भारतीय नागरिकांना वृद्धापकाळ सुरक्षितता देण्यासाठी सुरू केली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण जे NPS चे व्यवस्थापन करतात. भारतातील नागरिकांना मिळकत निवृत्ती वेतन सुधारणा आणि लोकांमध्ये सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याची सवय लागणे हे NPS चे मुख्य लक्ष्य आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा NPS अंतर्गत आपण वैयक्तिक सेवानिवृत्ती खाते उघडू शकतो ज्यामध्ये कार्यरत जीवनात पेन्शन कॉर्पस बचत केली जाते. NPS योजना सर्वांसाठी खुली आहे परंतु सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती अनिवार्य आहे. यामध्ये 10% कर्मचारी वेतनातून रक्कम कापली जाते आणि 14% सरकारचे वाढीव योगदान असते. तसेच निवृत्तीनंतर मिळणारा निधीही आता पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 प्रकारची खाती ऑफर केली जातात. पहिले आहे NPS Tier 1 हे खाते पेन्शन खाते आहे ज्यामध्ये पैसे काढण्यावर निर्बंध आहेत. दुसरे आहे NPS Tier 2 हे एक बचत खाते आहे. आर्थिक संकटाच्या वेळी आपण यामधील पैसे काढू शकतो. NPS मध्ये 3 प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक केली जाते. एक म्हणजे इक्विटी बाजाराच्या साधनांमध्ये, दुसरं म्हणजे सरकारी सिक्युरिटीज व्यतिरिक्त डेबिट सिक्युरिटीज, तसेच तिसरं सरकारी सिक्युरिटीज मधील गुंतवणूक. यामध्ये गुंतवणूक केली जाते. सेवानिवृत्तीच्या वेळी जास्तीत जास्त 60% कॉर्पस आपण काढू शकतो व ती रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. तसेच शिल्लक असलेली 40% रक्कम मासिक पेन्शन प्रदान करणाऱ्या अॅन्युइटी खरेदीसाठी वापर करण्यात येते. IPO प्रारंभिक सार्वजनिक ऑफर असेही आपण याला म्हणू शकतो. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी व्यवसाय वृद्धीसाठी अथवा विस्तार करणार असते तेव्हा भांडवलाची आवश्यकता भासते. अशा वेळी कंपनी भांडवल निर्मितीसाठी प्रथमच IPO द्वारे आपले शेअर्स विक्रीस काढते. IPOच्या माध्यमातून कंपनी थेट गुंतवणूकदारांना आपल्या शेअर्सची विक्री करून भांडवल उभारते व गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स विकत घेतात. आपण स्टॉक खरेदी करण्याचे 2च मार्ग आहेत. पहिलं स्टॉक मार्केट्सद्वारे ज्यात लाखो समभागांची देवाणघेवाण होते याला दुय्यम बाजार असेही म्हणतात. दुसरा आहे IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग. याला प्राथमिक बाजार देखील म्हणतात. IPO म्हणजे एक प्रकारची लॉटरी असते. IPO मध्ये अतिशय कमी कालावधीत व अतिशय कमी जोखीम घेऊन आपण लखपती बनू शकतो. बऱ्याच वेळा IPO मध्ये 8 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. शेअर मार्केटमधील अतिशय कमी कालावधीत मोठा पैसा IPO द्वारे कमवता येतो. यानंतर आहे म्युच्युअल फंड्स. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर म्युच्युअल फंड हा खूप साऱ्या लोकांच्या पैशातून बनलेला एक फंड असतो. विशेषतः म्युच्युअल फंड्समध्ये पुष्कळ लोकांचा म्हणजेच गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो. तसंच या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात. म्युच्युअल फंडमध्ये लावलेला पैसा वेगवेगळ्या जागी गुंतवला जातो आणि प्रयत्न केला जातो की गुंतवणूकदाराला अधिकाधिक फायदा मिळवून द्यावा. ही एक अशी एक व्यवस्था आहे ज्यामध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्ट समान अशा अनेक गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचे काम करते. नंतर ही व्यवस्था त्या पैशाला इक्विटी, बॉन्ड्स, रोखे बाजारातील उपकरणे किंवा इतर सिक्युरिटीज मध्ये गुंतवते. प्रत्येक गुंतवणूकदाराला युनिट्स दिले जातात. हे युनिट्स त्या निधीतील त्यांच्या भागांचे प्रतिनिधित्व करत असतात. स्कीमच्या नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा NAV ची गणना करून त्यातून खर्चासाठी काही भाग वजा करून या एकत्र निधीतून झालेला लाभ सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या अनुपाताने वाटला जातो. सेबी ही एक सरकारी संस्था म्युच्युअल फंडच्या कामकाजावर लक्ष ठेवते. म्युच्युअल फंड्स पारदर्शकरित्या काम करत आहे की नाही यावर सेबी लक्ष ठेवते. त्यासाठी सेबी वेळोवेळी दिशानिर्देश देत असते. आपण म्युच्युअल फंड्समध्ये 2 पद्धतींद्वारे
द्वारे पैसे गुंतवू शकतो. एक म्हणजे लमसम, म्हणजे एक आपण मोठी अमाऊंट यामध्ये गुंतवू शकतो. तसेच दुसरी आहे SIP अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच आपल्याकडे जर मोठी रक्कम नसेल तर आपण मासिक छोट्या छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकतो. म्युच्युअल फंडचे 4 प्रकार आहेत: इक्विटी म्युच्युअल फंड्स, फिक्स इन्कम म्युच्युअल फंड, डेब्ट म्युच्युअल फंड आणि हायब्रिड म्युच्युअल फंड. ELSS इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम यामध्ये 80% च्या अंतर्गत उत्पन्नाच्या करात सूट मिळते. आपल्याला 1.5 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. हा म्युच्युअल फंड इक्विटी प्रकारात मोडतो. या फंडाला 3 वर्षांचा लॉक पिरियड असतो. तसेच म्युच्युअल फंड ही जास्त जोखमीची गुंतवणूक आहे, पण जर कालावधी जास्त असेल तर आपली जोखीम थोड्या प्रमाणात कमी होते. इक्विटी स्टॉक्स. आपण जेव्हा इक्विटी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपण एखाद्या अस्तित्वात असलेल्या कंपनीचे काही समभाग घेतो. स्टॉक्स आपल्याला त्या कंपनीतील हिस्सा दर्शवितात. आपल्याला हवे तेव्हा आपण ते भाग विकत घेऊ शकतो अथवा विक्री करू शकतो. याला आपण दुय्यम बाजार ही म्हणतो. आपल्याला स्टॉक्स घेण्यासाठी आपण ब्रोकरच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याकडे डीमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. आपण ज्या कंपनीचे भाग घेणार आहोत त्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला तोटाही होऊ शकतो. तसेच ही जास्त जोखमीची गुंतवणूक आहे. पण यामध्ये जर आपल्याला आपण ज्या कंपनीचे शेअर्स घेणार आहे त्याबद्दल आपल्याला चांगली माहिती असेल आणि भविष्यात ही कंपनी खूप चांगला नफा कमवणार असेल तर आपल्याला नफाही खूप जास्त होऊ शकतो. म्हणून इक्विटी स्टॉक्स बद्दल अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये आपल्याला जास्त कालावधीसाठी थांबण्यास संयम असणे गरजेचे आहे. स्टॉक्समध्ये आपण जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करतो तेव्हा आपली जोखीम काही प्रमाणात कमी होते. आपण शेअर मार्केटमध्ये जेव्हा कमी कालावधीसाठी शेअर खरेदी विक्री करतो त्यास ट्रेडिंग असे म्हणतात. ट्रेडिंगचे 3 प्रकार आहेत. इंट्राडे ट्रेडिंग. यामध्ये आपण त्याच दिवशी शेअर विकत घेतो व त्याच दिवशी विक्री करतो. याला इंट्राडे असे म्हणतात. त्यानंतर स्विंग ट्रेडिंग. यामध्ये आपण 1 दिवस ते 7 दिवसांपर्यंत शेअर्स विकत घेतो आणि त्याची विक्री करतो. तसेच तिसरं आहे स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग मध्ये आपण काही मिनिटांसाठी किंवा तासासाठी शेअर्स विक्री खरेदी करतो. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा व आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तसेच आपण जर अजूनपर्यंत आपला मराठी मार्गदर्शन मंत्र हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील.